सर म्यूट आहे. एक मिनिट होल्ड करा. आवाज येतोय सर्वांना? येस सर. ठीक. कुठेपर्यंत आलाय मला सांगाल का तुम्ही? सर आपण काल अर्थमॅटिक बघितलं होतं डॅक्स मध्ये. फक्त अर्थमॅटिक पाहिले होते का? हा, फक्त अर्थमॅटिक पाहिलं होतं आणि मेजर पर्यंत घेतलं होतं. मेजर घेतलं होतं सॉरी. ओके, कॉलम आणि मेजर सांगत होते. ठीक आहे. हा. आता आपल्याला पाहायचं आहे लॉजिकल कंपॅरिझन आणि लॉजिकल. पण कंपॅरिझन आणि लॉजिकल पाहताना किंवा पाहण्यासाठी आपल्याला इफ सोबत पाहूया आपण. ठीक आहे, ह्याचा आन्सर फक्त ट्रू आणि फॉल्स येईल. आपण डिरेक्टली आन्सर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण पाहणार आहे पूर्णपणे इफ कंडिशन कशी लिहिली जाते आणि थोडे ॲग्रिगेशनचे फंक्शन्स आपण अजून ॲडव्हान्समध्ये कसे लिहिले जातात हे सुद्धा आपण पाहणार आहे. डेटा आपल्याकडे आलेला आहे. तोच डेटा आहे जो आपण स्टार्ट पासून यूज करत आहे. आता पहा, ह्या डेटामधून आता मला प्लॉटिंग करायचं आहे प्रॉफिटेबल चे काउंट, म्हणजे प्रॉफिटेबल किती आहेत आणि लॉसवाले किती आहेत. कशा पद्धतीने करू शकतो आपण? 12 प्लॉट पाहिजे मला. प्रॉफिट असणाऱ्यांचा काउंट आणि लॉस असणाऱ्यांचा काउंट. असं काही आहे का आपल्याकडे सिच्युएशन? म्हणजे असं काही ग्राफ आहे का फाइंड आउट कॅल्क्युलेट करण्यासाठी, प्लॉट करण्यासाठी?
नाही करू शकत आपण, कारण की प्रॉफिट जर आपण घेतला तर त्याच्या एक्स ॲक्सिसला प्रॉफिट आणि लॉस असा कोणताही कॅटेगरी नाही आपल्याकडे. तर ह्या केसमध्ये आपण कंडिशन वापरू शकतो. माझा आवाज येतोय, स्क्रीन व्हिजिबल आहे का सर्वांना? हो सर. येस सर. तर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला करावं लागेल इफ. कसा करायचा बघा यूज. एक न्यू कॉलम क्रिएट करून घेऊया आपण. ठीक आहे, त्याला आपण नाव देऊया PNL. बघा मी काय करतोय, इफ वर रिकमेंडेशन देत आहे. आपल्याला पहिल्यांदा लिहायचं लॉजिक. जर तो लॉजिक थोडं लँग्वेजचं जर तुम्हाला नॉलेज असेल ह्याच्या अगोदर कोणत्याही लँग्वेजचं, जसं की पायथन वगैरे असेल, तर इफमध्ये कसं असतं की कंडिशनच्या बेसवर तुमचा आन्सर डिपेंड असतो. म्हणजे ती कंडिशन ट्रू होत असेल तर कंडिशन ट्रू झाल्यानंतर तुम्हाला काय रिटर्न करायचं आहे, आणि कंडिशन फॉल्स होत असेल तर काय रिटर्न करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मार्क्स जर ग्रेटर दॅन 35 असतील, ही झाली माझी कंडिशन, आणि ग्रेटर दॅन 35 असेल तर पास, नसेल तर फेल. अदरवाईज इफ म्हणजे जर असतो. जर मार्क्स तुमचे 35च्या ग्रेटर असतील तर तुम्ही पास म्हणणार आहे. कंडिशन ट्रू असेल तर पास प्रिंट होईल. जर कंडिशन फॉल्स असेल तर अदरवाईज मध्ये काय होईल, तुमचा फेल प्रिंट होईल. तर अशाच केसमध्ये तुम्हाला इथे लिहायचं पहिल्यांदा लॉजिक. आता मी लॉजिक काय लिहितोय बघा. जो तुमचा प्रॉफिट व्हेरिएबल आहे, प्रॉफिट कॉलम आहे, तो कॉलम जर ग्रेटर दॅन 0 असेल, ग्रेटर दॅन 0 हे स्टेटमेंट लिहिण्यासाठी आपल्याला ग्रेटर दॅनची साईन वापरावे लागेल. हे साईन येतं कंपॅरिझन ऑपरेटर मधून. इथे बघा, ग्रेटर लेस दॅन हे कंपॅरिझन ऑपरेटर. सध्या आपण ग्रेटर दॅन म्हणजेच काय, मी कंडिशन यूज करत आहे की माझा जो काही प्रॉफिट आहे तो 0 पेक्षा जास्त पाहिजे. ही जर कंडिशन ट्रू असेल तर मला ट्रू वाला आन्सर काय हवा, तर मी इथे ट्रू आन्सर लिहिन. मला इथे प्रॉफिट असं लिहून हवा कॉमा. आणि जर ते कंडिशन फॉल्स असेल तर मला काय लिहायचं आहे, तर मला लिहायचं आहे लॉस. ब्रॅकेट कंप्लीट करा, नाहीतर एरर येईल. हा कसा रन होणार आता. ही कंडिशन आहे, जी कंडिशन आपण कंपॅरिझन ऑपरेटरचा यूज करून दिलेली आहे. कंडिशन प्रॉफिट येईल, अदरवाईज लॉस येईल. आपण ह्याला एंटर करू. बघा इथे प्रॉफिट आलेला आहे. जर मी ह्याला असेंडिंग करत असेल तर जिथे मायनस आहे तिथे लॉस आलेला. आता आपण जाऊया ग्राफमध्ये. मी बार प्लॉट घेईन. हे हा माझा PNL आहे, ज्याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्स आहेत. तो एक, आणि हा इथे काउंट घेईन. तर इथे काउंट आले. तर एवढे माझे प्रॉफिटचे काउंट आहेत, एवढे माझे लॉसचे काउंट आहेत. हा अकाउंट आणि हा लॉसवाला अकाउंट. पण ह्याच्यामध्ये 2 व्हॅल्यू झाले ना, प्रॉफिट आणि लॉस. तर अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे, एक इफ कोड लिहिलेला आहे. बघा इथे इफ. आपण परत एकदा लिहूया म्हणजे तुम्हाला समजेल. आता मी घेईन डिस्काउंट. आता बिग डिस्काउंट मध्ये काय करतोय मी बघा. हे लॉजिक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. त्याच्या बेसवर न्यू कॉलम, आणि आपण डिस्काउंट वर लिहिणार आहे. तर मी ते कॅपिटल D IS एवढंच लिहितो. आता माझं लॉजिक काय आहे पहा. जर डिस्काउंट 0.5च्या अबाव असेल तर मी म्हणेन बिग डिस्काउंट, आणि 0.5च्या खाली असेल तर स्मॉल डिस्काउंट. ठीक आहे, अशा पद्धतीने मला लिहायचं. तर मी काय करेन, इफ डिस्काउंट ग्रेटर दॅन, किंवा आपण लेस दॅन वापरूया या टाइमला.
लेस दॅन 0.5. जर हे कंडिशन ट्रू असेल तर मी लिहेन स्मॉल डिस्काउंट, आणि जर हे स्टेटमेंट रॉंग असेल म्हणजे ऑपोजिट असेल, हे रॉंग आहे म्हणजे ऑपोजिट असेल, डिस्काउंट ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, तर हे आपण थोडे काउंट पाहूया, ह्याचे किती काउंट आहे. PNL रिमूव्ह करून इथे डिस्क घेतो, इथे सुद्धा डिस्क घेतो. तर बघा, एवढे स्मॉल डिस्काउंट दिलेले आहेत, एवढे बिग डिस्काउंट दिलेलं आहे. अशा पद्धतीने मी काय करतोय, कंडिशन अप्लाय करतो. अजून कशी कंडिशन अप्लाय करता येईल. आता मला काय करायचं आहे, सेल्स 22 हायेस्ट आहे आणि कमीत कमी 0.4 करा. आता कंडिशन बघा, तुम्ही कोणतीही कंडिशन तुम्ही सुद्धा सांगू शकताय, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कंडिशन सांगा, आपण घेऊ शकतो. आता मी माझी कंडिशन काय की सेल्स जर तुमचा लेस दॅन 10,000 असेल, आता लेस दॅन झालेला ग्रेटर झालेला आपण काय करूया, इक्वल टूचं पाहूया. ठीक आहे, जर क्वांटिटी जर तुमची इक्वल टू 4 असेल, ठीक आहे, तर आपण त्याच्या पुढे 4 लिहूया, आणि जर 4 नसेल तर त्याला आपण काय करूया, एम्प्टी ठेवूया. बघा, 4च्या पुढे 4 लिहिण्या, बाकीच्या ठिकाणी एम्प्टी. काय करायचं बघा, न्यू कॉलम, आपण क्वांटिटी घेतो ना, क्वांटिटी. इफ क्वांटिटी इक्वल टू 4 असेल तर मला लिहायचं आहे 4, नसेल तर मला ते ठेवायचं आहे ब्लँक. काय करायचं आहे, ब्लँक ठेवायचं आहे. ब्लँक म्हणजे एम्प्टी. इंटर कर. बघा, जिथे जिथे 4 आहे तिथेच 4 आलेलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी एम्प्टी आलेला आहे. तुम्ही पाहत असाल, जिथे जिथे 4 आहे ना त्याच्या पुढेच 4 आलेला आहे, बाकीच्या ठिकाणी एम्प्टी आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कंपॅरिझन ऑपरेटर ह्या इफ मध्ये वापरू शकता, आणि इफचा यूज करून तुम्ही इथे कॉलम क्रिएट करू शकता. हा रो कॉन्टेक्स्ट आहे, प्रत्येक रो वाईज तुमचा इथे आन्सर येणार. तर ह्याच्यामध्ये बघा, हे नॉट इक्वल टू साठी ग्रेटर दॅन झालेला आहे, लेस दॅन झालेला आहे, इक्वल टू झालेला आहे. हे ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे जर तुम्ही 35 ग्रेटर दॅन 35 करत असाल तर ते ॲक्च्युली रॉंग येतं, कारण की 35 ग्रेटर दॅन इक्वल टू 35 पाहिजे, कारण की स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन घेतला तर 35 ग्रेटर दॅन 35 हा आन्सर कधी रॉंग येतो. म्हणजे ह्या केसमध्ये मी ते लिहून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल. हे आन्सर फॉल्स आहे. का फॉल्स आहे, कारण की हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन आहे. तुम्हाला 35 ग्रेटर दॅन 35 लिहिलं तर हा कन्सिडर आहे, कारण की 35 इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन असा कन्सिडर होतो. तर ग्रेटर दॅन लेस दॅन बरोबर ते ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू असं कन्सिडर केलं जातं. आता बघा, इथे मी एकच कंडिशन यूज करत होतो, आता मी 2 कंडिशन अप्लाय करेन. 2 कंडिशन काय अप्लाय करेन की माझा जो सेल्स आहे ना तो सेल्स असला पाहिजे 2000च्या अबाव, आणि प्रॉफिट असला पाहिजे ग्रेटर दॅन 0. 2 कंडिशन बघा, तुमचा सेल्स असला पाहिजे 2000च्या अबाव आणि प्रॉफिट असला पाहिजे 0च्या अबाव. तर कंडिशन कशी लिहितो बघा, इथं सेल्स आणि प्रॉफिट अशा पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेअर करतो.
इथे पहा, जर तुम्हाला दोन कंडिशन लिहायची असतील तर तुम्हाला इथे अँड यूज करायचा आहे. काय यूज करायचं आहे? अँड यूज करायचा, किंवा हा अँड सुद्धा चालतो. दोन्हीपैकी एक यूज केला तरी चालतं. आपण हा इक्वल यूज करू, हा जरा सोपा. इफ सेल्स पाहिजे मला ग्रेटर दॅन 2000 अँड प्रॉफिट हवा आहे ग्रेटर दॅन 0. जर हे स्टेटमेंट ट्रू असेल, अँड म्हणजे काय, दोन्ही सुद्धा कंडिशन ट्रू पाहिजेत, आणि दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर मला काय करायचं आहे, आपण ह्याला देऊया ए ग्रेड, किंवा आपण पास म्हणूया. अदरवाईज तो फेल, त्याच्या जॉबमध्ये तो फेल. म्हणजे सेल्स पण 2000च्या वर पाहिजे आणि प्रॉफिट सुद्धा ग्रेटर दॅन पाहिजे, असं असेल तरच तो पास. अदरवाईज त्याला आपण रिमूव्ह करूया, तर फेल, तर एंटर करूया. तर बघा, हा फेल आलेला आहे, ह्याचा अर्थ काय, हा 2000च्या अबाव आहे पण प्रॉफिट नाही आहे ग्रेटर दॅन 0. हा पास आहे म्हणजे 2000च्या अबाव पण आहे आणि प्रॉफिट पण आहे. हा फेल आहे याचा अर्थ हा मायनस मध्ये आहे. हा फेल आहे म्हणजे हा मायनस मध्ये आहे. हा फेल पण मायनस मध्ये आहे. अजून काही? हा बघा, हे सगळे फेल्स आहेत का, कारण की तुमचा जो प्रॉफिट सेल आहे तो लेस दॅन 2000 आहे, म्हणजे ही कंडिशन फॉल आहे, म्हणून हे फेल. अशा पद्धतीने आपण इफ कंडिशन वापरू शकतो. जर तुम्हाला हे अँड नको असेल तर तुम्ही काय करा, इथे अँड लिहा, अँड ब्रॅकेटमध्ये लॉजिक पहिला कॉमा लॉजिक दुसरा. ह्याचा आन्सर सुद्धा तेच येणार आहे, चेंज नाही होणार. दोन्ही ऑप्शनल आहेत. हे अँड वापरा किंवा तो डबल अँड वाला तो डबल अँड वापरा. असे अँड देऊन तुम्ही मल्टिपल कंडिशन लिहू शकता. जसे की इथे क्वांटिटी सुद्धा मला ग्रेटर दॅन 5 पाहिजे, तर मी काय करेन, क्वांटिटी ग्रेटर दॅन 5. हा अँड वापरूया. बघा, इथे हा सेल आहे ग्रेटर दॅन 2000, प्रॉफिट आहे 0, पण क्वांटिटी ग्रेटर दॅन 5 म्हटलेलं आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू 5 म्हटलेलं नाही मी. ग्रेटर दॅन 5 म्हणजे 6च्या अबाव पाहिजे, 6, 7. जर मी ते ग्रेटर दॅन इक्वल टू केलं ना, जर हा 5 वाला पास होईल बरं का. हा जो फेल आहे ना, इथे ऑब्झर्व करा तुम्ही, हा जो फेल आहे ना हा पास होईल. कोणता? 4630 वाला, जर मी ग्रेटर दॅन इक्वल टू करत असेल तर. 4630 वाला पास झाला. अशा पद्धतीने तुम्हाला मल्टिपल कंडिशन लिहिता येतात इफ मध्ये, आणि कंडिशन ट्रू असेल तर पास, कंडिशन सॅटिस्फाईड नसेल तर अदरवाईज मध्ये तुम्ही जे काही स्टेटमेंट लिहायचं ते स्टेटमेंट लिहू शकता. स्टेटमेंटच लिहायला पाहिजे असं काही नाही आहे. जर तुम्हाला त्या ब्रॅकेट म्हणजे हे कंडिशन सॅटिस्फाय होणारे फक्त प्रॉफिट लिहायचे, तर इथं प्रॉफिट लिहा, कॉमा ब्लँक. ह्याचा अर्थ काय होईल, हे कंडिशन सॅटिस्फाय झाले तर त्याच्यासमोर फक्त तुमचा जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट लिहिला जाईल, आणि कंडिशन सॅटिस्फाय नसेल तर तिथं ब्लँक सोडलं जाईल. हे कंडिशन सॅटिस्फाय करणारे फक्त प्रॉफिट इथे फक्त रिडायरेक्ट केलेलं इथे मी कंडिशनच्या बेसवर ह्यांना इथे घेतलेला आहे, आणि जिथे जिथे नाही त्यांना ब्लँक केलेला आहे. ब्लँकच करायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही 0 जरी लिहिलं तरी तिथे 0 येते. तर इफचा कोड असा वापरायचा. बघा, इथं आपण लॉजिकल वापरलेला आहे, अँड आणि ऑर. सॉरी, अँड वापरायचा, ऑर वापरून दाखवतो. आता ऑर साठी मी काय करतो, इथून ना ह्याला रिमूव्ह करतो. सध्या 3 झाले, आपण 2 साठी वापरूया, आणि इथे लिहितो मी ऑर.
आपण होतो तोच लिहूया, पास आणि फेल, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा इथं पास का म्हटलेलं आहे, ऑर म्हणजे दोन्हीपैकी एक कंडिशन ट्रू पाहिजे, म्हणजे सेल्स 2000च्या वर किंवा प्रॉफिट 0च्या वर. आता इथं पाहिलं तर प्रॉफिट तर 0च्या वर नाहीये, पण तुमचा सेल 2000च्या वर आहे, म्हणून इथे मी पास म्हटलेला आहे. तसं पासच दिसत मला. इथे फेल आहे म्हणजे काय, दोन्ही सुद्धा कंडिशन फॉल्स आहेत. एक तरी कंडिशन पास असायला, ट्रू असायला पाहिजे, तरच आपण तिथे आन्सर पास लिहिणार आहे, अदरवाईज तिथे फेल लिहिणार आहे. ठीक आहे, हे ऑर साठी ऑप्शनल आहे, हे डबल स्ट्रेट लाईन वापरू शकता किंवा सेम इथे ऑरचं फंक्शन आहे, ऑरचं फंक्शन तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. असं केलं तरी चालेल. ठीक आहे, तर हा आहे इफ. ह्याच्यामध्ये इफ बरोबर आपण काय काय पाहिलेलं आहे बघा, लॉजिकल ऑपरेटर आणि कंपॅरिझन ऑपरेटर, ह्या दोन गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता इफ मध्ये थोडं आपण ऍडव्हान्स जाऊया. ऍडव्हान्स म्हणजे काय, ह्याच्यामध्ये मी सिच्युएशन सांगतो, त्याच्याप्रमाणे आपण लिहूया. जो प्रॉफिट आहे 0च्या अभाव असेल तर आपल्याला तिथे प्रॉफिट मेन्शन करायचं आहे किंवा ॲज इट इज प्रॉफिट तिथे लिहायचं आहे. जर तुमचा लॉस 2000 ते 0च्या इन बिटवीन असेल, -2000 ते 0, तर आपण तिथे स्मॉल लॉस म्हणूया, आणि -2000च्या अभाव असेल तर तिथे आपण बिग लॉस म्हणूया. ठीक आहे, प्रॉफिट, स्मॉल लॉस, बिग लॉस, अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट लिहूया. आता आपल्याला 3 आन्सर हवेत. इथे आपण 2 आन्सर घेत होतो, एक तर पास किंवा फेल. इथे सुद्धा स्मॉल डिस्क किंवा बिग डिस्क. आता इथे मला 3 किंवा 3 पेक्षा जास्त आपल्याला आन्सर हवेत, तर ह्याला आपण म्हणतो नेस्टेड लिस्ट. तर तो कसा लिहायचा बघा, आपण काय पाहत होतो, PNLS पाहत होतो. मी PNL 1 म्हणतो याला. बघा, इफ प्रॉफिट ग्रेटर दॅन 0 असेल तर मी प्रॉफिट म्हणेन, सिंपल आहे. प्रॉफिट ग्रेटर दॅन 0 असेल तर प्रॉफिट म्हणेन. जर ग्रेटर दॅन 0 नसेल तर मला इथं लॉस म्हणायचं नाहीये, कारण की लॉस मध्ये सुद्धा मला 2 टाईप करायचे आहेत. मी डिरेक्टली लॉस म्हटलं तर काय होईल, तो एक तर प्रॉफिट किंवा लॉस येईल. मला इथं लॉस म्हणायचं नाहीये. इथं मला काय करायचं, परत एकदा कंडिशन चेक करायचं की जो 0च्या अभाव नाहीये तिथं मला अजून एक कंडिशन अप्लाय करायची. काय कंडिशन अप्लाय करायची, इफ प्रॉफिट ग्रेटर दॅन -2000 असेल तर मला म्हणायचं आहे स्मॉल लॉस, आणि हे सुद्धा नसेल तर मला म्हणायचं आहे बिग लॉस आणि ब्रॅकेट कंप्लीट. आता हा कसा वर्किंग होतो बघा, सुरुवातीला ही कंडिशन चेक होईल. ही कंडिशन ट्रू असेल तर प्रॉफिट प्रिंट होईल बरं का, पण ही कंडिशन ट्रू नसेल ह्याचा अर्थ काय, तुमचा प्रॉफिट लेस दॅन 0 आहे. लेस दॅन 0 असेल तर मी अजून एक कंडिशन चेक करतोय, ही कंडिशन की जर लेस दॅन 0 आहे तर त्याच्यामध्ये मी ग्रेटर दॅन 2000 चेक करतोय, म्हणजे 0 to 2000 असं असेल तर स्मॉल लॉस, आणि तसं नसेल तर डायरेक्टली लिहा बिग लॉस. ठीक आहे, तर मी त्याला एंटर करतो. तर बघा इथे बिग लॉस आलेला आहे, म्हणजे इथे लॉस तुमचा आहे -3000. इथे स्मॉल लॉस आहे म्हणजे इथे आहे -13. इथे प्रॉफिट आहे, इथे स्मॉल लॉस म्हणजे -18. ह्याचा जर आपण काउंट चेक केला, आपण डिस्क काढूया आणि इथे PNL 1 लिहूया. तर बघा प्रॉफिट जास्त आहे, स्मॉल लॉस कमी आहे, आणि बिग लॉस सुद्धा कमी आहे. मग तुमच्या लॉजिकवर डिपेंड आहे ॲक्च्युली की तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे. मी तुम्हाला फक्त इफ कसा लिहिला जातो हे तुम्हाला सांगतो.
फॉर एक्झाम्पल तुमचे हे सेल्समन्स आहेत, हा डेटा तुमचे सेल्समन्स आहे. तुम्हाला काय करायचं आहे की ज्यांनी मॅक्झिमम क्वांटिटी सेल केलेलं आहे, म्हणजे तुमचं टार्गेट असेल 100, ठीक आहे, टार्गेट असेल 100, तुम्ही कंडिशन अप्लाय करा की जर तुमचं टार्गेट ग्रेटर दॅन 100 असेल तर त्याला आपण म्हणूया की टार्गेट अचीव, अशी कंडिशन देऊया. आणि जर नसेल तर टार्गेट नॉट अचीव असं म्हणूया. मग त्याचा ग्राफ तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवर शो करू शकता की किती जणांनी टार्गेट अचीव केलेलं आहे आणि किती जणांनी टार्गेट अचीव केलेलं नाही आहे. अशा पद्धतीने करू शकतो आपण. तर हे तुमच्या प्रॉब्लेम सेटवर डिपेंड आहे की तुम्हाला इफचा कोड कसा लिहायचा किंवा सॉरी लॉजिक काय लिहायचं आहे. पण इफचा कोड असा लिहिला जातो. त्या इफ मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा, नसेल तर मग आपल्याला पुढे जायला बरं. तर यामध्ये एरर कसा समजेल की एरर आलाय, म्हणजे आपलं लॉजिक चुकलंय असं? तिथे एरर येतो. एक एक्झाम्पल द्या ना सर, एरर आल्यानंतर म्हणजे कसं शो होतं त्याचं. एरर आणावं लागेल मला, कसं आणू एरर? सर तिथे रेड मध्ये दाखवलं ते नाही, असं येतं एरर. ओके, इथे पण येतं द फॉलोइंग सिंटॅक्स एरर ऑफर इनव्हॅलिड. हे एरर येतं, इथे आन्सरच येत नाही. आणि इथे सुद्धा बघा इथं एरर शो होतो. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्या बेसवर तुम्ही लॉजिक सांगा आणि त्या लॉजिकवर आपण एक कोड लिहिण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही लॉजिक सांगा मला, ह्याच्या बेसवर आपण एक इफचा कोड लिहूया. सर एक क्वेश्चन होता. हा बोला. अँड आणि ऑर मध्ये काय डिफरन्स? सर अँड मध्ये आपण 2 कॉलम घेतो आणि ऑर मध्ये पण 2 कॉलमच्याच हे घेतोय आपण. ठीक आहे, चांगली गोष्ट. पायथन झाले का तुमचं? यस. नाही अजून नाही झालं. ठीक आहे, म्हणून तुम्हाला डाऊट आहे. मी हा कोड लिहित नाही, मी ते एक्सप्लेन करतोय बरं का. सागर तुलाच डाऊट आहे ना? हो हो. मी क्वेश्चन करतो, मला आन्सर सांग. स्कूलमध्ये आपल्याला 12th PCM हे असतात, एक्झाम सब्जेक्ट असतात, बरोबर आहे? कोणता सर? सॉरी. PCM, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. आवाज येतोय? सपोज मला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स सब्जेक्ट आहेत, तर पास होण्यासाठी मला प्रत्येकामध्ये 35च्या अबाव मार्क पाहिजेत का एकाच जरी असेल तरी चालेल? नाही, 35च्या अबाव लागेल. तिन्हीमध्ये 35 पाहिजेत ना, ग्रेटर दॅन? हो. हा, तर तिथे अँड येतो. अँड म्हणजे काय? तिन्ही कंडिशन तुझे ट्रू झाले पाहिजेत, म्हणजे ग्रेटर दॅन 35 पाहिजेत असेल तरच पास. एक जरी फॉल्स झाला की आन्सर तुझं फॉल्स. ओके ओके, म्हणजे इथे काय करतोय आपण, तिन्हीला सुद्धा इम्पॉर्टन्स देतोय. तिन्ही सुद्धा तुझे ट्रू असतील किंवा पास असेल तरच तुझा फायनल आन्सर पास, अदरवाईज तुझा फायनल आन्सर फेल. यस. ठीक आहे. मग आता आपण काय करत होतो इथे, सेल्स ग्रेटर दॅन 2000 आणि प्रॉफिट ग्रेटर दॅन 0 हे दोन्ही सुद्धा पाहिजे तरच तू पास, नाही तर फेल. येस सर. हा आहे अँड. आणि ऑर मध्ये काय आहे, दोन्ही पैकी एक. 2 कंडिशन मध्ये एक फुलफिल झालं तर ऑर. येस, पास. आता ह्या केसमध्ये आपण काय, हा आता ह्या केसमध्ये तुला मी एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल सर आता तोच घेतला ना PCMचा एक त्या एंटर डेटा करून एकदा PCMचाच सांगा. PCMचा तो ऑर मध्ये येईल रे. आता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स गेला की एकाच जरी तुला मार्क ग्रेटर दॅन 35 पडले तर तू पास होऊन जाशील. 2 मध्ये फेल झाला तरी चालेल. जसे की आपण ATKT म्हणतो त्याला. हो. 5 पैकी 2 जर राहिले तरी सुद्धा तू पुढच्या वर्षी जाऊ शकतोस. ओके, तर ते ऑर म्हणू शकतो. हा, ऑर.
जसे की आता मी ते लिहून दाखवतो बघा, फक्त एक एक्झाम्पल लिहितो मी. सेल्स ग्रेटर दॅन 2000 और प्रॉफिट ग्रेटर दॅन 0. ह्या दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असेल तरी माझं फायनल आन्सर ट्रू असणार आहे. येस सर. समजलं का? हो सर. ठीक आहे. तुम्ही एक लॉजिक सांगा ह्या बेसवर, एक कंडिशन सांगा, त्या कंडिशनच्या बेसवर काय करूया, इथे कोड लिहूया आपण. आपण अशा पद्धतीने करूया का की सपोज माझी जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी जर टेक्नॉलॉजी असेल आणि अँड मी अजून एक कंडिशन ऍड करतोय, टेक्नॉलॉजी कॅटेगरी पाहिजे आणि प्रॉफिट तुमचा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण काय लिहूया, तिथे काही लिहू शकतो, असं काही नाही की तुम्हाला तिथे तेच लिहायचं आहे. तिथे तुम्ही सेल्स लिहू शकता आणि फेल ठिकाणी तुम्ही ब्लँक ठेवू शकता. अशी कंडिशन आपण कन्सिडर करूया. कॅटेगरी टेक्नॉलॉजी पाहिजे, पुढील कॅटेगरी 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 ही जी कॅटेगरी टेक्नॉलॉजी पाहिजे, प्रॉफिट तुमचा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर मला सेल्सचा डेटा पाहिजे, अदरवाईज मला ब्लँक पाहिजे. तर त्यासाठी काय लिहायचं बघा, हाच व्हेरिएबल नेम असू दे, एमटीचा आहे हा बघा. इफ कॅटेगरी इक्वल टू टेक्नॉलॉजी असेल अँड अजून मला दुसरी कंडिशन पण अप्लाय करायची, प्रॉफिट ग्रेटर दॅन 0 असेल तर इथे वर सुद्धा चेंजेस होतात बघा. तर मला इथे सेल्सचा डेटा प्रिंट करायचा आहे, नसेल तर मला तिथं ब्लँक्स ठेवायचे आणि ब्रॅकेट कम्प्लीट, इंटर. आता मी काय करेन, इथे फिल्टर लावून क्रॉस चेक करेन. कॅटेगरी टेक्नॉलॉजी असेल तर पूर्णच्या पूर्ण फिल्टर केल्यानंतर सगळे पॉईंट्स आले पाहिजेत. आता इथे का आले नाहीत, कारण की तुमचा प्रॉफिट लेस दॅन 0 असेल. हा बघा, हा लेस दॅन 0 आहे म्हणून इथे आले नाही. जर तुमची कॅटेगरी टेक्नॉलॉजी सोडून दुसरी असेल तर एक सुद्धा आन्सर यायला नको, कारण की फक्त आपण टेक्नॉलॉजी रिलेटेड आपण लिहिलेला आहे, एक सुद्धा आन्सर आलेला नाही. तर अशा पद्धतीने हा तुम्हाला कोड लिहिता आला पाहिजे. काही डाऊट आहे का? समजलं सर्वांना? पुढे जाऊया का आपण? यस सर. आता मी काय घेईन, मी बघा सम, ॲव्हरेज आणि व्हेरियन्स आणि काउंट हे 4 घेईन. त्यानंतर सम एक्स, काउंट एक्स, ॲव्हरेज एक्स आणि व्हेरियन्स एक्स हे 4 सांगेन आणि आपण थांबूया आज. हे मेजर्स आहेत बरं का, ॲग्रिगेशन हे मेजर्स असतात. न्यू मेजर सम मला करायचं आहे म्हणून, किंवा टोटल या सम ऑफ प्रॉफिट, इथे सम आलेला कॅल्क्युलेटरचं साइन. न्यू मेजर ॲव्हरेज करायचं आहे, ॲव्हरेज ऑफ सेल्स करूया आपण. बघा इथे ॲव्हरेज आलेला आहे. न्यू मेजर मला काउंट करायचं आहे, किती ऑब्झर्वेशन आहेत, काउंट ऑफ सेल्स. आता ह्याच्यामध्ये सीन काय माहिती आहे का, सेल्स असा नाही आहे, असा हा जो काउंट आहे ना, हा ब्लँक व्हॅल्यूला कन्सिडर करत नाही. सॉरी, तुमचा आवाज डिस्टर्ब होत आहे सर. ब्रेक होते का आवाज माझा?
हो हो रिजॉईन करतो एक मिनिट. स्क्रीन विजिबल, स्क्रीन शेअर नाही केली वाटतं. स्क्रीन विजिबल आहे का? हो सर. तर बघा हा जो काउंट आहे ना, हा काउंट मिसिंग व्हॅल्यूला कन्सिडर करत नाही, ब्लँक व्हॅल्यूला कन्सिडर करत नाही. आता जर आपण काउंट केले, आता बघा मी जर सपोज कॅटेगरीचा काउंट केला किंवा सेलचा काउंट केला, मी कॅटेगरीचा काउंट करतो, काउंट अंडरस्कोर कॅटेगरी असं लिहितो, हा काउंट. आणि मी अजून एक मेजर घेतो, काउंट PNL, काउंट PNL 1 आहे का? ठीक आहे 1, आणि मी एंटर करतो. तर बघा आपण काय करूया, ग्राफ्समध्ये जाऊया. हे आता चेंज झाले का, रिमूव्ह करूया. एक टेबल घेऊया आपण आणि टेबलमध्ये सगळ्या व्हॅल्यू ॲक्सेस करूया. पहिल्यांदा घेतलेला आपण सम, अजून कॅल्क्युलेटर सांगितलं, काउंट PNL, काउंट कॅटेगरी, ॲव्हरेज पण घेतला ना आपण, ॲव्हरेज. ॲव्हरेज मी याला थोडं मोठं करतो. तर बघा सम तर आलेला आहे, समेशन, ॲव्हरेज तर आलेला आहे. काउंट PNL आणि काउंट कॅटेगरी, ह्याच्यामध्ये बघा काउंट कॅटेगरीमध्ये जेवढे व्हॅल्यू प्रेझेंट आहेत तेवढ्या सर्व व्हॅल्यूंचा काउंट आहे. पण काउंट PNL मध्ये बघा जे प्रेझेंट आहेत त्यांचाच काउंट आहे, म्हणजे दोन्ही सुद्धा प्रेझेंटेडचं काउंट आहे. ह्याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यू असल्यामुळे किंवा ब्लँक असल्यामुळे ब्लँक व्हॅल्यूला तो कन्सिडर करत नाही आहे कोण, काउंट. जर तुम्हाला ब्लँक व्हॅल्यूलाही कन्सिडर करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला यूज करावं लागेल काउंट रोज, आणि ह्याच्यामध्ये द्यावं लागेल ऑर्डर्स, म्हणजे टोटल ऑर्डर्स किती आहेत, टोटल तुमचे ट्रान्झॅक्शन किती आहेत, किंवा टोटल तुमचे नंबर ऑफ रोज किती आहेत, हा तुमचा काउंट रोज सांगेल. म्हणजे ह्याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यू जरी असेल तरी तो कन्सिडर करेल. अदरवाईज जर तुम्ही एक एक व्हेरिएबल घेऊन जर काउंट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जर एक जरी व्हॅल्यू मिसिंग असेल तर तो काउंट व्यवस्थित दाखवणार नाही. तर मी डायरेक्टली काय करते, काउंट रोज करतोय, म्हणजे जेवढे रोज आहेत तेवढे सर्व काउंट, म्हणजे मिसिंग व्हॅल्यूला सुद्धा आपण इथे कन्सिडर करतोय. हे काउंट रोज इथे आलेलं आहे. आणि मी अजून एक घेतोय आणि इथे म्हणतो मी काउंट ब्लँक, हा फक्त ब्लँक काउंट करतो. ठीक आहे, काउंट ब्लँक. आता ब्लँक कशामध्ये आहेत, आपल्याला PL1 मध्ये ब्लँक आहे, तर मी म्हणेन PL1 आणि हा ब्लँक. तर हे सुद्धा काय करूया, काउंट R आणि काउंट ब्लँक आपल्या टेबलमध्ये ड्रॅग ड्रॉप करूया. काउंट R, काउंट ब्लँक. बघा हे जे काउंट ब्लँक आणि काउंट PNL ह्या दोघांची सम 9994 यायला पाहिजे का, कारण की ते ब्लँक प्लस प्रेझेंट व्हॅल्यू, ब्लँक प्लस प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे टोटल तुमचे काउंट रोज, हे नंबर ऑफ रोज आहे. तर ह्याचा कुठे यूज होऊ शकतो, तुमचे ट्रान्झॅक्शन शो करण्यासाठी, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन शो करण्यासाठी. तुम्ही काय करा, इथे कार्ड घ्या आणि सपोज तुमचे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन किती झालेत, तर मी काय करेन, काउंट रोज, एवढे माझे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन झालेले आहेत सध्या. सपोज तुम्हाला इन्फॉर्मेशन अशी हवी असेल की स्टेटस जो आहे तुमचा, तो कॉलम जो आहे स्टेटस, किंवा किती लोकांनी परचेस केलेला आहे. जर परचेस केलं असेल तर आपण काय करू शकतो, पुढे परचेस लिहू शकतो, आणि नसेल तर ब्लँक. तर हा जो काउंट PNL आहे
पर्चेस अवेलेबल असेल तरच तो काउंट दाखवेल. तर तुम्ही इथे लिहू शकता की हा जो माझा कार्ड आहे ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जे परचेस केलेले आहेत तेच भेटतील किंवा बिल पेमेंट केलेले तेच भेटतील. ज्यांनी बिल पेमेंट केलेलं नाही तिथे ब्लँक आहे, ते फक्त बिल पे केलेले. आणि ब्लँक म्हणजे बिल नॉट पे केलेले. तर त्यासाठी आपण काय करूया, काउंट ब्लँक. म्हणजे व्हेरियस यूज आहे ह्याचा. एवढ्या लोकांनी बिल पे केलेलं नाहीये, पेंडिंग आहे ते. जेव्हा ते बिल पे करतील तेव्हा आपण त्याच्या पुढे पेंडिंग लिहिणार आहे. सॉरी, बिल आपण काय म्हणतो तुला, सबमिटेड असं म्हणू शकतो, पे म्हणू शकतो, बिल पेड. तर बिल पेड म्हटल्यानंतर हा ब्लँक मधून तो निघून जाईल आणि इकडे येईल तो. तर काउंट मध्ये प्रकार बघा, काउंट ब्लँक आणि काउंट रोज आणि नुसता काउंट. जर तुम्ही ते टाईप करण्याचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिकली तो सजेस्ट करतो की काउंट मध्ये कोण कोण आहेत. काउंट आहे, काउंट ए आहे, काउंट एक्स आहे, काउंट ब्लँक आहे, काउंट रो आहे, काउंट एक्स आहे, डिस्टिंक्ट काउंट आहे. डिस्टिंक्ट काउंट म्हणजे काय, फक्त युनिक व्हॅल्यू. डिस्टिंक्ट काउंट म्हणजे काय, युनिक व्हॅल्यू. हे डिस्टिंक्ट काउंट. आणि मी इथे लिहितो कॅटेगरी. मला सांगा टोटल कॅटेगरीमध्ये किती डिस्टिंक्ट कॅटेगरी आहेत. तर 3 कॅटेगरी आहेत. कोणकोणते, टेक्नॉलॉजी, ऑफिस सप्लायन्स आणि फर्निचर. हा फक्त डिस्टिंक्ट काउंट दाखवतो. म्हणजे तुमचे नंबर ऑफ युनिक प्रोडक्ट किती आहेत ते तुम्ही इथे शो करू शकता. म्हणजे माझे युनिक प्रोडक्ट किती आहेत इथे मी दाखवू शकतो. कुठे गेलं डिकाउंट, हे माझे नंबर ऑफ युनिक प्रोडक्ट आहेत. अशा पद्धतीने हे काउंटचा उपयोग होतो. तर तुम्ही तिथं फक्त काउंट जरी प्रेस केला ना, टाईप केला ना, तर ऑटोमॅटिकली तो सजेस्ट करतो की तुम्हाला काय हवं आहे. आणि त्याच्या वर्डमध्ये त्याचा मिनिंग आहे. जसं की मी ते काउंट लिहिल्यानंतर काउंट ब्लँक म्हणजे तो ब्लँक व्हॅल्यू काउंट करतो. काउंट रोज म्हणजे तो रो काउंट करतो. काउंट म्हणजे सिम्पली काउंट आहे, फक्त ब्लँकला कन्सिडर करत नाही. आणि डिस्टिंक्ट व्हॅल्यू म्हणजे काय, फक्त तो डिस्टिंक्ट व्हॅल्यू म्हणजे युनिक व्हॅल्यूला कन्सिडर करतो. तर अशा पद्धतीने हा काउंट वर्किंग करतो. सेम सम साठी हे असंच आहे. आता आपण सम पाहिलेला आहे बघा, इथे आपण सम पाहिलेला आहे. कुठे गेलेला आहे, हा जो सम आहे ना, हा टोटल सम आहे. मला इथे शो काय करायचं आहे, त्या कार्डमध्ये इथे मला फक्त शो करायचं आहे की फक्त टेक्नॉलॉजी रिलेटेड प्रॉफिट किती आहे. तर विदाउट डेक्स यूज करता मी ते ऍड करू शकतो का, म्हणजे आता इथे फिल्टर वापरावं लागेल. ठीक आहे, फिल्टर ऑन दिस पेज केलं की, फिल्टर ऑन दिस विज्युअल केलं की होईल. परंतु फिल्टर ऑन दिस विज्युअल सोडून मी डिरेक्टली असा प्लॉट करू शकतो का की सम ऑफ प्रॉफिट फक्त टेक्नॉलॉजीचं तिथे मला ऍड करायचं. नाही करू शकत, डिरेक्टली ते टोटल आपला होईल. तर ह्याच्यासाठी आपल्याला एक सिंपल मेजर दिलेला आहे. त्या मेजरचं नाव आहे सम एक्स. एक्स म्हणजे एक्सप्रेशन. समेशन करायचं आहे पण एका एक्सप्रेशन किंवा एका कंडिशनच्या बेसवर. जिथे जिथे तुम्हाला एक्स भेटेल, सम एक्स, ॲव्हरेज एक्स, काउंट एक्स, मॅक्झिमम एक्स, मिनिमम एक्स, व्हेरियन्स एक्स. एक्स म्हणजे कंडिशन. त्या कंडिशनच्या बेसवरच तुमचा तो पुढे ॲग्रिगेशन होणार आहे. बघा, सम एक्स टेबल आहे, ऑर्डर. आता या ऑर्डरवर मी कंडिशन अप्लाय करणार. काय कंडिशन, इफ कॅटेगरी इक्वल टू टेक्नॉलॉजी असेल, ती कॅपिटल आहे का,
टेक्नॉलॉजी असेल बघा, टेक्नॉलॉजी असेल तर मला काय रिटर्न द्यायचं आहे, प्रॉफिटचं सम करतो ना मी, मला रिटर्न द्यायचं आहे प्रॉफिट, नसेल तर मी 0 दिलं तर चालेल. आता हा रन कसा होणार आहे बघा, पहिल्यांदा ही कंडिशन रन होईल. ठीक आहे. आता हा रो कॉन्टेक्स्ट मध्ये रन होतो. रो कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, लाईन बाय लाईन. रो कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, लाईन बाय लाईन. तो पहिल्यांदा चेक करेल की टेक्नॉलॉजी आहे का कॅटेगरी, असेल तर त्यातला प्रॉफिट घ्या, नसेल तर तिथे 0 घ्या. ठीक आहे. असेल तर प्रॉफिट घ्या, नसेल तर 0 घ्या. आणि या सर्वांची आपण काय करायचे, सम करायचे. सम बेस ऑन एनी कंडिशन. आणि मी इथं नाव लिहितो, इथे सम एक्स असं लिहितो मी, एंटर. बघा इथं आपल्याकडे एक सम एक्स आला असेल कुठेतरी, सम एक्स आलेला. तर मी काय करतो, सम एक्स हा मी तर घेतो. आता ही जी व्हॅल्यू आहे ना, ह्याला क्रॉस चेक करूया. कशा पद्धतीने क्रॉस चेक करायचा आहे, एक आपण टेबल घेऊया. टेबलमध्ये घेऊया आपण कॅटेगरी, कुठे गेले आपले, कॅटेगरी घेऊया. आणि कॅटेगरी बरोबर आपण प्रॉफिट घेतला ना, तर प्रॉफिट घेऊया. तर बघा जो टेक्नॉलॉजी बरोबर जे काही व्हॅल्यू आलेला आहे प्रॉफिट, तोच इथे आलेला आहे. टेक्नॉलॉजीचे आन्सर आहे तेच इथे आलेलं आहे. जर तुम्हाला फर्निचरचा हवा असेल तर त्या कोडमध्ये चेंजेस करावं लागतं. इथे 18,451 आहे ना, तर फर्निचर रिलेटेड तुम्हाला हवा असेल, कुठे गेला सम, इथेच आहे. इथे टेक्नॉलॉजीच्या जागी फक्त फर्निचर मेन्शन केलं तर फर्निचरचं काउंट येईल का? येस. म्हणजे कोडमध्ये हा चेंज केला तर फक्त? येस. ओके. मी चेंज करून दाखवतो तुम्हाला. तिथे फर्निचरचा आलेला आहे, बरोबर आहे का? येस सर. बरोबर आहे ना? हा. तर तिथे मी कंडिशनच्या बेसवर सम करते बरं का. आता कंडिशनच्या बेसवर सम करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही हे तुमचे कार्ड्स अशी डिनोट करू शकता. हे कार्ड्स असे जर कार्ड्स बनवायचे असतील किंवा अजून काही ग्राफ्स बनवायचे असतील तर तुम्ही ग्राफ्स बनवू शकता. सेम जे मी सम एक्स बनवलेलं आहे, सेम ॲव्हरेज एक्स पण आहे. ॲव्हरेज, कोणाचा ॲव्हरेज घ्यायचा आहे, आता मला फक्त कोणाचा ॲव्हरेज घ्यायचं तुम्हाला सांगतो. इथे मी काय करतो, बिग डिस्काउंटचा ॲव्हरेज घेतो. ज्यांनी बिग डिस्काउंट दिलेला आहे ना, तर मला त्यांचा ॲव्हरेज घ्यायचा की ते ऑन एन ॲव्हरेज किती डिस्काउंट दिलेला आहे, कोणाचा, बिग डिस्काउंट वालाचा. तर इथे बघा टेबल आहे माझा ऑर्डरचा. ओके, मी इथे एक्सप्रेशन घेत आहे, इफ जो माझा डिस्क व्हेरिएबल आहे तो जर बिग डिस्क असेल तर मला त्याचा प्रॉफिट चेक करायचा आहे, कारण की ॲव्हरेज तर आपण बाहेर लिहिलेलंच आहे. तर ऑर्डर्समधला प्रॉफिट नसेल तर 0. 0 घ्यायला नको, आपण ब्लँक घेऊया, कारण की काय होईल, तो 0ला कन्सिडर करेल आणि डिनॉमिनेटर तुमचा वेगळा होईल. आपण इथे देऊया, काही ब्रॅकेट राहिले का, ऑर्डर्स इफचा ब्रॅकेट, ओके, ब्रॅकेट कम्प्लीट. आणि ह्याला आपण म्हणूया ॲव्हरेज एक्स. ॲव्हरेज एक्स इथं आला असेल, इथे आपण काय करूया, ॲव्हरेज एक्सला एका कार्ड्समध्ये घेऊया. एक कार्ड घेऊया आपण आणि त्याला ॲव्हरेज एक्स इथे ॲड करू. -105.28 प्रॉफिट घेतला आहे आपण, चुकीचं केलेलं आहे. आपल्याला डिस्काउंट ऑन एन ॲव्हरेज बघायचं ना, तर इथे आपण डिस्काउंट घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण ऑन एन ॲव्हरेज डिस्काउंट बघणार आहे आपण. तर 0.70% डिस्काउंट त्यांनी दिलेला आहे.
हे आपण क्रॉस चेक करूया. क्रॉस चेक कसं करायचं आपल्याला, एक आपण टेबल घेऊया. टेबलमध्ये हा जो डिस्क आहे हा घेऊया, ज्याच्यामध्ये बिग डिस्क आणि स्मॉल डिस्क आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण डिस्काउंट कुठे आपला, इथे डिस्काउंट आहे, हा डिस्काउंट इथे घेऊया. आता हे समेशन आहे डिस्काउंटचा, इथे आपण ॲव्हरेज करूया. आणि बिग डिस्काउंट आहे 0.70, इथे सुद्धा आहे 0.70. समजतं का मी काय काय करता येते. हा व्हिडिओ तुम्हाला 1 ते 2 3 वेळा पाहावा लागेल. प्रॅक्टिस हो, ठीक आहे. तर तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला 2 पाहावा लागेल. जसं की मी ॲव्हरेज करतोय, सम एक्स करतोय, व्हेरियन्स. बघा अजून एक सांगतो, आता काउंट एक्स करायचा. काय करायचं आहे, काउंट एक्स. टोटल काउंट आहे 9994. पण आता बघा काउंट मला काउंट कोणाचं करायचं बघा. मला काउंट फक्त टेक्नॉलॉजी जेवढे आहेत साऊथ रिजन वाल्याचा काउंट करायचा, फक्त साऊथ रिजन किती. ठीक आहे, तरी तुम्ही टेबल देतोय ऑर्डर्स. इफ आता हा कशात आहे, रिजन मध्ये ना, रिजन इक्वल टू साऊथ असेल तर मी काय करतोय ते 1 म्हणतो. काही म्हणा, काय प्रॉब्लेम नाही, कारण तो काउंटच करणार आहे. आणि नसेल तर मी 0 म्हणतो आणि ब्रॅकेट कम्प्लीट. इफचा कम्प्लीट, ऑर्डरचा कम्प्लीट. म्हणजे साऊथ असेल तर 1, नसेल तर 0. आणि मी इंटर करतो, नाव दिले काउंट एक्स. आता मला सांगा, हा जो काउंट एक्स आहे ह्याचा आन्सर काय अनएक्सपेक्टेड आहे. जसं की हे रिमूव्ह करतो, हा टेबल घेईन मी. रिजन हा माझा रिजन आहे, ईस्ट वेस्ट साऊथ. आणि परत एकदा रिजन घेईन, परंतु इथे काउंट घेईन. काय घेणार आहे, काउंट. मला सांगा, साऊथचा काउंट 1620 यायला हवा, बरोबर आहे की नाही. साऊथचा काउंट किती यायला हवा. सर परत एकदा दाखवतो त्याच्यात एक्सेल मध्ये. नाही, इथे मला सांगा, इथे बघून सांगा मला फक्त, साऊथचा काउंट किती आहे. 1620. 1629. 20 आहे तो ऍक्च्युली. आता मी जो काउंट केलेला आहे, हा जो काउंट आहे ह्याच्यामध्ये बघा मी हा कोड लिहिलेला आहे. रिजन जर साऊथ असेल तर 1, नंतर 0. ठीक आहे, कुठे गेला काउंट, काउंट एक्स. वेस्ट घेतला का आपण, सॉरी इथे फिल झालेला आहे. एक मिनिट, हा किती आलेला आहे 9904. यायला किती पाहिजे 1620. असं का झालं असलं बरं, कोणी सांगेल का मला. काउंट सम टोटल सम घेतला त्याने सर, आपल्याला स्पेसिफिक साऊथचा पाहिजे. सम नाही घेतलं त्यांना. तर सगळ्यात महत्वाचं काय, आपण इथे 0 दिलेला ना, तो 0 सुद्धा काउंट करणार, कारण की 0 हा ब्लँक नाहीये. काउंट काय करतो, फक्त ब्लँकला कन्सिडर करत नाही. मग इथे आपल्याला काय लिहावं लागेल, इथे ब्लँक लिहावं लागेल. करेक्ट. मग तो ब्लँकला कन्सिडर करणार नाही, फक्त साऊथ 1 आहे ना, तर तो फक्त 1 1 1 1 काउंट करत जाईल जेवढे आहे तेवढे, आणि ब्लँकला तो करेल रिमूव्ह. तर अशा पद्धतीने हा काउंट एक्स लिहिला जातो. जर तुम्ही 0 लिहिला, काही लिहिला, तर तो काउंट करणारच ना, काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट. नसेल म्हणजे ब्लँक. नल पण असला तर तोही काउंट घेईल ना तो.
नलचा काउंट, नल म्हणजे आपल्या डेटामध्ये नल नाहीये. तुम्ही नलचा डेटा घेऊन एकदा करूया आपण. मी नाही केला कधी, बघू आपण. इथपर्यंत समजलं का सर्वांना? म्हणजे हे पॉइंट्स सम एक्स, काउंट एक्स, काउंट रोज, काउंट ब्लँक, ॲव्हरेज एक्स, व्हेरियन्स एक्स. आणि तुमचे कंपॅरिझन आणि लॉजिकल ऑपरेटरचा यूज करून इफचा कोड. आता इथे ह्याच्यामध्ये तुम्हाला जरी समजलं असेल तर तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवतोय, ते नोट डाऊन करा. किमान जे टायटल आहे जसे की आता सम, काउंट, हे तरी नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिसला काय प्रॅक्टिस करायचं हे तरी समजेल. हे मी तुम्हाला शेअर करेन PDF, फक्त त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे राहिले ते चेंजेस करून तुम्हाला मी शेअर करेन PDF. तर DAX मध्ये आपण काय काय पाहिले बघा. ऑपरेटर्स पाहिलेले आहेत, अर्थमेटिक ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, इफचा कोड पाहिलेला आहे, इफ एल्स, आणि आता ॲग्रिगेशन फंक्शन पाहिलेलं आहे. ॲग्रिगेशन आणि ॲग्रिगेशन बेस्ड ऑन कंडिशन. तर आतापर्यंत ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या. तर आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया, उद्या पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे, थोडं प्रॅक्टिस करत राहा तुम्ही. तर स्टॉप करूया. उद्या सुट्टी असेल का प्रॅक्टिससाठी? की सोमवारी सुट्टी आहे तुम्हाला? सोमवारी नाही आहे तर चालेल सर. मग तुम्हाला मंगळवारी घ्यायचं का डायरेक्ट? मग नाही सर, उद्या घेतलं तरी चालेल. उद्या घेऊया म्हणजे तुम्हाला सोमवारी तुम्ही तसं नसणार. हो, मग सॅटर्डे, संडे, मंडे 3 दिवस तुम्हाला भेटतील. जर असं आपण खूप डिले केला की मग खूप अजून टाइम लागेल. उद्या घेऊया. आणि सर उद्या एकदा नलचं पण सांगून द्या. हा, मी नलचं बघून घेतो, सांगतो. येस, थँक्यू सो मच सर.